नमस्कार मित्रांनो, संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ निवृत्ती वेतन योजना, दिव्यांग योजना व इतर सर्व निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची अपडेट आहे। मित्रांनो, संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांसाठी 30 जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे। मग मित्रांनो, ही मुदतवाढ कशासाठी देण्यात आलेली आहे, तसेच आपल्याला काही कागदपत्रे दरवर्षी द्यावी लागत आहेत, तर ती कागदपत्रे आपल्याला कधीपर्यंत द्यायची आहे, कोणकोणती कागदपत्रे द्यायची आहे, तहसील कार्यालयामधून महत्त्वाच्या सूचना आलेल्या आहेत। तसेच मित्रांनो, आपल्याला जी काही कागदपत्रे द्यावे लागत आहे त्यासाठी आपल्याला 30 जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे। ही आत्ताच्या क्षणाची महत्त्वाची बातमी आहे। तुम्हाला लगेच काही कामे करणे गरजेचे आहे, तर त्यासाठी मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। अतिशय आवश्यक अशा काही गोष्टी आहेत त्या करणे फार गरजेचे आहे, अन्यथा आपल्याला पैसे मिळणार नाही। आपल्या बँकेची डीबीटी लिंक नसेल तर आपल्याला तात्काळ ती लिंक करून घ्यायची आहे, म्हणजे डीबीटी करून घ्यायची आहे। तसेच मित्रांनो, दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे म्हणजे तुमच्या आधारची केवायसी करून घ्यायची आहे। तर मित्रांनो, हे दोन कामे आपल्याला करायची आहेत। तसेच मित्रांनो, तहसील कार्यालयात महत्त्वाची नोटीस लावलेली आहे। तर आपल्याला ज्या लाभार्थ्यांना पैसे मिळालेले नाहीत किंवा अजूनपर्यंत काही महिन्याचेच पैसे मिळालेले आहेत, त्या लाभार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आहे। आपण या ठिकाणी बघू शकता की लाभार्थ्यांचे शासनाद्वारे डीबीटी आधार बेस ऑनलाईन प्रणालीवर यानंतर होणार असल्याने खालील कागदपत्रे कार्यालयात सादर करणे आवश्यक आहे। एक म्हणजे लाभार्थ्याचे हयातीचे प्रमाणपत्र, दुसरं जे आहे सर्व लाभार्थ्यांनी आधार कार्ड मोबाईल नंबर लिंक करून घेणे, तसेच जन्मदिनांक पूर्ण व पत्ता अपडेट करून प्रत सादर करणे, म्हणजे आधार कार्ड तुमचं अपडेट करून त्याची प्रत सादर करायची आहे। त्याच्यामध्ये काय महत्त्वाचं आहे, तुमचं नाव, तुमचा पत्ता, तुमचा जन्मदिनांक पूर्ण असणे गरजेचे आहे। तसेच मित्रांनो, त्यानंतर बँक कार्यालयात दिलेल्या बँक खात्याची केवायसी करून प्रत सादर करायची आहे, म्हणजेच आपल्याला डीबीटी करायची आहे आणि डीबीटी पूर्ण झाल्यानंतर बँक खात्याची झेरॉक्स या ठिकाणी पासबुकची झेरॉक्स या ठिकाणी द्यायची आहे। तसेच मित्रांनो, संजय गांधी योजना विधवा लाभार्थी, ज्या विधवा लाभार्थी महिला आहेत त्यांनी त्यांच्या वयाचा पुरावा सादर करायचा आहे। संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील ज्या महिला विधवा महिला आहेत आणि ज्या लाभ घेत आहेत संजय गांधी निराधार अनुदान योजनेचा, त्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची अपडेट आहे की त्यांनी त्यांच्या वयाचा पुरावा सादर करायचा आहे, तरच तुम्हाला त्या ठिकाणी पैसे मिळणार आहे। जर या ठिकाणी ज्या विधवा भगिनी आहेत त्यांनी जर वयाचा पुरावा सादर केला नाही तर त्या ठिकाणी तुम्हाला पैसे मिळणार नाही। तर मित्रांनो, अपंग, दुर्धर आजार असलेल्या लाभार्थी यांनी वैद्यकीय प्रमाणपत्राची प्रत सादर करणे गरजेचे आहे। म्हणजे तुम्ही जर दिव्यांग तसेच आजारी या कॅटेगरीतून जर आपण लाभ घेत असाल तर या संवर्गातून लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांसाठी वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करणे गरजेचे आहे। ज्यांनी सादर केले नसेल त्यांच्यासाठी ही गोष्ट आहे। भरपूर लाभार्थ्यांनी या ठिकाणी सर्व कागदपत्र सादर केलेले आहे, परंतु तरीही चुकून एखादे कागदपत्र राहिले असेल आणि आपले पैसे मिळाले नसेल तर त्यासाठी महत्त्वाचा हा व्हिडिओ लाभार्थ्यांसाठी बनवण्यात आलेला आहे। तर मित्रांनो, आणि शेवटचे जे कागदपत्र आहे तो म्हणजे सर्व लाभार्थ्यांनी आधार लिंक मोबाईल नंबर कागदपत्रावर नमूद करावा। मग तुम्ही कागदपत्र जमा करताना जो मोबाईल नंबर तुमच्या आधार कार्डला लिंक आहे, बँक पासबुकला लिंक आहे, तोच मोबाईल नंबर त्या ठिकाणी लिहून द्यायचा आहे। अशा पद्धतीने तहसील कार्यालयामार्फत ही कागदपत्र 30 जूनच्या आत जमा करण्यास सांगितलेली आहे। मित्रांनो, मग आता विशेष सहाय्य योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना वेळेवर पैसे मिळावे म्हणून दरवर्षी लाभार्थ्यांना हयातीचा दाखला सादर करणे हे आवश्यक आहे। 1 एप्रिल ते 30 जून या कालावधीमध्ये या ठिकाणी हा दाखला सादर करणे आवश्यक आहे। पोस्टमन किंवा तहसील कार्यालयामध्ये तुम्हाला हयातीचा दाखला जमा करावा लागत असतो। तर मग मित्रांनो, हा हयातीचा दाखला का आवश्यक आहे, तर दरवर्षी हयातीचा दाखला सादर करणे का आवश्यक आहे याविषयी आपण माहिती बघूया। मित्रांनो, विशेष सहाय्य योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना आर्थिक आधार मिळावा यासाठी दरवर्षी 1 एप्रिल ते 30 जून या कालावधीत हयातीचा दाखला सादर करणे आवश्यक आहे। यासाठी लाभार्थ्यांना बँक व्यवस्थापक किंवा पोस्टमन किंवा तहसील कार्यालयात स्वतः हजर राहून प्रमाणपत्र सादर करावे लागते। हा दाखला त्यांच्या बँक खात्यात आधार लिंक असल्याची खात्री करून अनुदान जमा करण्यासाठी वापरला जातो, परंतु अनेक लाभार्थी विशेषतः जे वयोवृद्ध आहेत, दिव्यांग किंवा गंभीर आजारांनी ग्रस्त आहेत त्यांना या प्रक्रियेत अनेक अडचणींचा सामना करावा लागतो। बँक किंवा तहसील कार्यालयापर्यंत पोहोचणे त्यांच्यासाठी शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या कठीण ठरते। परिणामी विहित कालावधीत दाखला सादर न झाल्यास त्यांचे अनुदान बंद होते। तर मग मित्रांनो, आता या ठिकाणी
सर्व लाभार्थ्यांचा विचार करून 3 प्रकारचे हयातीचे दाखले आहेत, त्यापैकी आपण कोणताही त्या ठिकाणी जो त्यांनी सांगितला त्याप्रमाणे दाखला सादर करू शकतो। हा पहिला जो आहे हयातीचा दाखला जो आहे तो हयाती असल्याबद्दलचा स्वयं घोषणापत्र आहे। यामध्ये तुम्हाला तुमचे नाव, तुमचं माहिती सर्व भरायची, तिथं अर्जदाराची स्वाक्षरी, अर्जदाराचे नाव लिहायचे आहे आणि खाली दिनांक टाकायचा, ठिकाण टाकायचं आणि खाली 2 साक्षीदारांची सही करायची, नाव लिहायचे आणि त्यांची पुढं सही करून घ्यायची आहे आणि समोर तुम्हाला फोटो लावायचा आहे। या ठिकाणी तुम्ही कुठेही न जाता घरी बसून सुद्धा हा दाखला भरू शकता। जे लाभार्थी जाऊ शकत नाही या त्यांच्यासाठी हे महत्त्वाचं अशी हयातीचा दाखला आहे, तो आपण सादर करू शकता। एकदा तुम्ही तहसील कार्यालयामध्ये चौकशी करून घेऊ शकता की अशा पद्धतीचा दाखला चालेल का। ही दाखला आपल्या टेलिग्राम चॅनलमध्ये देण्यात आलेला आहे, त्या ठिकाणून तुम्ही हा दाखल्याची प्रिंट काढून घेऊ शकता। तर मित्रांनो, पुढचा जो दाखला आहे बघा, ग्रामपंचायत मार्फत हा दाखला तुम्ही घेऊ शकता। सरपंच, ग्रामसेवक यांच्या मार्फत किंवा आपले ग्रामविकास अधिकारी जे असतात त्यांच्याकडनं हा दाखला तुम्ही घेऊ शकता। या ठिकाणी तुमचं नाव टाकायचं आहे, पत्ता टाकायचा आहे, सर्व माहिती भरायची आहे आणि हा दाखला त्यांचा दिनांकासहित हयात असल्याचा दाखला घ्यायचा आहे त्यांच्याकडनं। आणि मित्रांनो, नंतर तिसरा जो दाखला आहे प्रकार आहे हयातीचा दाखल्याचा, तो बँकेमार्फत भेटतो किंवा बँकेत जाऊन घेऊ शकतो आपण। त्या ठिकाणी फोटो लावायचा आहे, त्या ठिकाणी तुमचं नाव टाकायचं आहे, पत्ता टाकायचा आहे आणि तुम्ही कोणत्या योजनेचे लाभार्थी आहे ते त्या ठिकाणी टाकायचं आहे, मोबाईल नंबर लिहायचा आहे, जात लिहायचे, आधार क्रमांक, खाते क्रमांक लिहायचा आहे, स्थळ, दिनांक लिहायचा आणि खाली सही या ठिकाणी बँकेची सही आणि शिक्का म्हणजे बँकेचे अधिकारी सही आणि शिक्का या ठिकाणी मारून तुमचा दाखला तुम्हाला देतील। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं हा दाखला घेऊन तुम्ही तहसील कार्यालयात जमा करायचा आहे किंवा ते म्हणतील तसं त्यांच्या सांगण्याप्रमाणे आपण दाखला जमा करायचा, ते स्वतः जमा करणार असेल तर ठीक आहे। तर मग मित्रांनो, जर हा हयातीचा दाखला घेऊन गेले तर त्यासोबत काही कागदपत्र असतील तर ते सुद्धा जमा करून टाका। मग हयातीचा दाखला त्यासोबत आधार कार्ड तुम्ही, तसेच मोबाईल नंबर, आधार कार्डशी लिंक आहे तो लिहायचा आधार कार्डवर किंवा कुठल्याही कागदपत्र द्या आणि बँक पासबुक सोबत घेऊन जा। आणि मित्रांनो, जर तुमचं आधार OTP व्हेरिफिकेशन झाले नसेल तर संजय गांधी विभागात जाऊन आधार OTP व्हेरिफिकेशन तुम्ही करून घ्या। म्हणजे तुमचे जर मागचे काही हप्ते बाकी असतील किंवा तुम्हाला आजपर्यंत DBTने पैसे मिळाले नसेल तर त्या ठिकाणी आधार प्रमाणीकरण ही प्रक्रिया होणे खूप गरजेचे आहे। त्यामुळे मित्रांनो, त्यासाठी तुम्ही लवकरात लवकर तहसील कार्यालयात जाऊन या ठिकाणी हा दाखला किंवा तसेच हे कागदपत्र जमा करा, म्हणजे तुमचे पैसे वेळेवर तुम्हाला मिळत जातील। अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट होती। व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।